कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर म्हसोबा वस्ती परिसरात आज शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अपघात घडला। जवळके या ठिकाणी शाळेत जात असताना दोन शाळकरी विद्यार्थ्यांना 6 टायर कंटेनरने जोराची धडक दिली। या अपघातात गुरुत्व कैलास गाडे नामक विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता। उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। अपघात गंभीर स्वरूपाचा असल्याने समस्त ग्रामस्थांनी घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन केले। विशेष म्हणजे गेल्या तब्बल 8 वर्षांपासून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे। या रस्त्याबाबत यापूर्वी अनेक वेळा ग्रामस्थांनी आंदोलन, निवेदन व तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाने सातत्याने पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे। त्या दुर्लक्षाचा परिणाम आजच्या अपघातातून समोर आला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून एका निष्पाप बालकाला आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे। शासन अजून किती बळी जाण्याची वाट पाहत आहे? रस्त्याची दुरुस्ती कधी होणार? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे।